नमस्कार मित्रांनो. आज आपण येणार आहोत एका अशा पवित्र भूमीवर जिथे विचारांना दिशा मिळते, जिथे सेवेला साधना मानले जाते आणि जिथे जन्म झाला ग्रामगीतेचा. आजचा आपला प्रवास आहे गुरुकुंज मोझरी आणि या पवित्र स्थळाचे संस्थापक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मित्रांनो, गुरुकुंज आश्रम हा अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे वसलेला आहे. हे ठिकाण केवळ आश्रम नसून ते आहे विचारांची शाळा, सेवेचे केंद्र आणि ग्रामीण भारताच्या उन्नतीचे तीर्थक्षेत्र. इथे पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. तुकडोजी महाराजांच्या विचारांनी भारलेली वाटते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 1909 साली यावली, जिल्हा अमरावती येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना भजन, अध्यात्म आणि समाजसेवेची ओढ होती. ते केवळ संत नव्हते, तर एक थोर समाजसुधारक, ग्रामीण विकासाचे शिल्पकार होते. त्यांनी समाजाला दिलेला एक मोठा ठेवा म्हणजे ग्रामगीता. या ग्रंथातून त्यांनी सांगितले की गाव सुधारले तर देश सुधारेल. स्वच्छता, एकता, शिक्षण आणि श्रमप्रतिष्ठा हीच खरी भक्ती. मित्रांनो, तुकडोजी महाराजांनी कधीही फक्त प्रवचन दिलं नाही, तर त्यांनी काम करून दाखवलं. व्यसनमुक्ती, श्रमदान, ग्राम स्वच्छता, भजनातून जनजागृती असे अनेक कामं त्यांनी केलेत. आजही गुरुकुंजमध्ये ग्रामसेवक, विद्यार्थी, स्वयंसेवक या विचारांवर आपल्याला काम करताना दिसतात. इथे आल्यानंतर सर्वात महत्त्वाचे दर्शन म्हणजे तुकडोजी महाराजांची महासमाधी. समाधीसमोर उभं राहिल्यावर मन आपोआप शांत होतं आणि एकच भावना मनात येते, आपण समाजासाठी काय केलं? आश्रम परिसर स्वच्छ, शांत आणि शिस्तबद्ध आहे. भजन, ध्यान आणि सेवाभाव आजही इथे जिवंत आहे. आता इथे पोहोचायचे कसे? तर पोहोचण्याचा मार्ग म्हणजे अमरावतीहून मोझरी साधारण 20 ते 25 किलोमीटर. बस, खाजगी वाहन सहज उपलब्ध होतात. आता इथे भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी मला वाटतो. पुण्यतिथी व विशेष कार्यक्रमाच्या दिवशी वातावरण अधिक भक्तिमय असे इथे दिसते. मित्रांनो, गुरुकुंज मोझरी ही केवळ फिरण्याची जागा नक्कीच नाही. हे आहे स्वतःकडे पाहण्याचं स्थान, स्वतःला समजून घेण्याचं ठिकाण. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले की समाज बदलायचा असेल तर आधी आपण स्वतःला बदललं पाहिजे. इथे आल्यानंतर तुकडोजी महाराजांची समाधी, कीर्तन सभागृह, ग्रामगीता मंदिर, गुरुकुंज विद्यापीठ आणि शिक्षण संस्था नक्कीच बघा. गुरुकुंज मोझरी हे संत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेले एक महान सेवाभावी, शैक्षणिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे. हे स्थान केवळ आश्रम नसून राष्ट्र निर्मितीचे आणि ग्राम विकासाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल. मी आपला मित्र सूरज परत भेटतो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अनोखा देश तर्फे सर्वांना धन्यवाद.